ठाकरे बंधू आजपासून आणि हेडलाईन्स नंतर बुलेटिनमध्ये आतापर्यंतच्या सगळ्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान पद्धतीने आढावा घेऊयात महाराष्ट्र लाईव्ह मधून। महापालिका निवडणुकीच्या प्रचारासाठी ठाकरे बंधू आजपासून मैदानात उतरणार आहेत। आज राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोघे बंधू दोन्ही पक्षांकडून संयुक्त वचननामा प्रसिद्ध करणार आहेत। या वचननाम्याच्या प्रसिद्धीसाठी राज ठाकरे हे तब्बल 20 वर्षांनंतर शिवसेना भवनामध्ये जाणार आहेत। शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर राज ठाकरे पहिल्यांदाच शिवसेना भवनामध्ये जातील। त्यानंतर सोमवारपासून ठाकरे बंधूंच्या एकत्र सभा सुरू होणार आहेत। दोन्ही बंधू एकूण 6 सभा एकत्रितपणे घेणार आहेत आणि त्यानंतर मंगळवारी ठाकरे बंधूंची संयुक्त मुलाखत होणार आहे। ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत आणि अभिनेते महेश मांजरेकर ही संयुक्त मुलाखत घेणार आहेत। संजय राऊतांनी या संदर्भामधली माहिती दिली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा आज विदर्भातील 3 महानगरपालिकांसाठी प्रचार दौरा असणार आहे। त्याआधी ते नागपुरात येऊन भाजपच्या प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक घेणार असल्याची माहिती आहे। चंद्रपूरमध्ये सकाळी महाकाली मातेचं दर्शन घेतल्यानंतर अंचलेश्वर गेट ते जटपुरा गेट असा 1.5 तासांचा रोड शो होणार आहे आणि त्यानंतर मुख्यमंत्री अकोल्यामध्ये प्रचार सभेला संबोधित करणार आहेत। अकोला क्रिकेट क्लब मैदानावरती ही सभा होणार आहे। त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे अमरावतीत रोड शो करणार आहेत। भाजपच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी पंचवटी चौकातून रोड शोला सुरुवात होणार असून शहरात ठिकठिकाणी मुख्यमंत्र्यांचं जंगी स्वागतही होणार आहे। मुंबई महापालिका निवडणुकीच्या प्रचारासाठी कांदिवली इथं भाजप शिवसेना युतीची जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे। या सभेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस संबोधित करणार आहेत। या जाहीर सभेदरम्यान भाजपच्या निवडणूक प्रचार गीताचं अधिकृत लोकार्पण करण्यात येणार असून प्रसिद्ध गायक अवधूत गुप्ते आणि वैशाली सामंत हे या गीताचं सादरीकरण करणार आहेत। पालिका निवडणुकीच्या प्रचाराचा धुरळा उडू लागलाय आणि त्यामध्ये राजकीय आरोप प्रत्यारोपही शिगेला पोहोचलेत। आज महायुतीच्या नेत्यांनी विरोधकांना धारेवरती धरलं। मुंबईमध्ये काल महायुतीच्या प्रचाराचा नारळ फुटला आणि त्यामध्ये फडणवीसांनी ठाकरेंवरती जोरदार टोक दागली। राज आणि उद्धव ठाकरेंसोबत आदित्य आणि अमित ठाकरेंवर देखील फडणवीसांनी निशाणा साधलाय। तर पुण्यामध्ये मात्र वेगळं चित्र दिसलंय। इथे महायुतीतल्या मित्रांमध्ये आरोप प्रत्यारोप रंगलेत। अजित पवारांनी भाजपवरती हल्लाबोल केलाय, त्यावरती भाजपने देखील जोरदार प्रत्युत्तर दिलंय। त्यामुळे या निवडणुकांमध्ये मित्रांमध्येच वादाची ठिणगी पडली आहे। अजून निवडणुकीसाठी 12 दिवस शिल्लक आहेत, त्यामुळे ऐन थंडीमध्ये हा राजकीय पारा आणखी तापणार आहे। जन्माने रक्ताचा वारसा मिळतो, मात्र कर्माने विचारांचा वारसा मिळतो आणि तो आमच्याकडे आणि शिवसेनेकडे आहे, अशा शब्दांमध्ये मुख्यमंत्री फडणवीसांनी ठाकरे बंधूंवरती जोरदार टीकास्त्र डागले। वरळीतील प्रचार सभेतून भाजप आणि शिवसेनेनं मुंबई महापालिकेसाठी प्रचाराचा नारळ फोडला। तसंच मुंबईचा महापौर महायुती आणि हिंदूच होणार असा पुनरुच्चार मुख्यमंत्र्यांनी केलाय। तर ते कार्यसम्राट नाही तर करप्शन सम्राट आहेत असा शब्दांमध्ये एकनाथ शिंदेंनी ठाकरे बंधूंना लक्ष्य केलंय। मुंबईचा महापौर महायुतीचाच होणार, मुंबईचा महापौर हिंदूच होणार आणि मुंबईचा महापौर मराठीच होणार। वारिस पठाण बोलून गेले, मुंबई में बुरखे वाली मेयर बनेगी। आम्हाला वाटलं आता मराठी माणसाबद्दल बोलणारे तुटून पडतील, पण मला समजलंच नाही। अचानक भोंग्याचे सेल डाऊन झाले। सकाळचा भोंगा बोलेनाच, विचारलं तर तोंडातनं शब्दच निघेना। एक जण यांच्यातला बोलायला तयार नाही, हे त्याचं उत्तर देण्याकरता देखील तयार नाही। आता आम्हालाच त्यांना चार्ज करावं लागेल, तर कदाचित या भोंग्यातनं आवाज निघतील आणि म्हणून त्यांच्या छातीवर उभं राहून सांगतो, या ठिकाणी महापौर हिंदूच बनेल, या ठिकाणी महापौर मराठीच बनेल। शिंदे साहेब, तुम्ही यांचं कॅम्पेन बघितलं? मला तर आता असं लक्षात आलं आहे की मुंबईमध्ये निवडणुकीमध्ये श्रेय चोरणारी टोळी सक्रिय झाली आहे आणि या टोळीमध्ये काही अबोध बालकं देखील आहेत, जे श्रेय चोरण्याचा प्रयत्न करतायत। म्हणतात सगळं आम्हीच केलं, या ठिकाणी कोस्टल रोडही आम्हीच केला, मेट्रोही आम्हीच केली। ये पब्लिक है, ये सब जानती है। एक लक्षात ठेवा, जन्माने कदाचित रक्ताचा वारसा मिळू शकतो, पण विचाराचा वारसा कर्माने मिळत असतो। तो विचाराचा वारसा आमच्याकडे आहे,
तो एकनाथजींकडे आहे, तो या शिवसेनेकडे आहे, तो आमच्या महायुतीकडे आहे. आणि म्हणून खऱ्या अर्थानं आता मुंबई झालाय तो विकासाचा धागा झालाय, हे देखील आता लक्षात घेण्याची आवश्यकता आहे. कल मैं एक ऑनलाइन सीरीज देख रहा था, लेकिन दरम्यान शिंदेंनी देखील उद्धव ठाकरेंवरती हल्लाबोल केलाय. पाहूयात. काही जण निवडणुका आल्या की पार इतिहासात जातात, 7वीचं पुस्तक उघडतात. सूर्याजी पिसाळ, अब्दाली, अफजल खान यांना सगळं आठवतात. आणि मला सांगा, बाळासाहेबांचे विचार जपणारा सूर्याजी पिसाळ आहे? बाळासाहेबांचे विचार जपणारा सूर्याजी पिसाळ की त्यांच्या विचारांचे मारेकरी सूर्याजी पिसाळ? लोकांना माहित आहे. आम्ही करतो, बघतो, पाहतो वगैरे आमचं काम नाही. झटकेपट जे होईल ते पटापट करून टाकायचं. आणि म्हणून मी आपल्याला सांगतो, ही सभा जी आहे, ही मुंबईतल्या भ्रष्टाचाराच्या विरोधातली उठावाची ललकारी आहे. ही फक्त साधी सभा नाही आहे. भारतीय जनता पक्षाच्या पाठीत खंजीर खुपसला. 50 फोन देवेंद्रजींनी केले याचं मी साक्षीदार आहे. ज्या देवेंद्रजींनी त्यांना मी सांगितलं, विनंती केली, त्यामुळे मागचा महापौर कसा झाला तो माहित आहे. आतल्या गोष्टी आम्हाला माहित आहे, तुम्हाला सगळ्या गोष्टी माहित नसतात. चंद्रपूर जिल्ह्यात भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार आणि किशोर जोरगेवार यांच्यातील वाद थेट संघर्षाच्या टप्प्यावरती पोहोचला. महानगरपालिका निवडणुकीमध्ये इच्छुक उमेदवारांचे फॉर्म आणि एबी फॉर्म वाटपावरून दोन्ही गटांमध्ये उघड गटबाजी पाहायला मिळाली. या वादामुळे भाजपचे उमेदवार आणि कार्यकर्ते हे संभ्रमात पडले. अशा पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा चंद्रपूर महानगरपालिकेचा प्रचार दौरा होणार आहे. फडणवीस या दोन नेत्यांमधील विसंवाद मिटवणार का, याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलं. महापालिका निवडणुकीच्या प्रचाराचा धुरळा हा आजपासून सुरू झाला. सांगली, मिरज, कुपवाड महापालिकेच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री फडणवीस हे स्वतः प्रचारामध्ये उतरले. सांगलीमध्ये देवेंद्र फडणवीसांची सभा पार पडली आणि यावेळी सांगलीतील अनेक प्रश्नांवरती मुख्यमंत्र्यांनी भाष्य केलं. तसंच सांगली महापालिकेसाठी 100 कोटींचे रस्ते, 105 कोटींच्या पाणी योजना, 253 कोटींची ड्रेनेज योजना यासह 100 कोटी रस्ता आणि काळी खण विकासासाठी 18 कोटी दिल्याची माहिती ही फडणवीसांनी दिली. आमदार साहेब, दोन्ही आमदार असं म्हणत होते की मागच्या वेळी तुम्ही सांगितलं आणि पैसे दिले, आता देखील तुम्ही घोषणा करा. मी घोषणा एवढीच करण्याकरता आलो आहे, तुम्ही महानगरपालिका निवडून आणा, तुम्हाला कुठल्याच कामामध्ये पैशाची कमतरता राहणार नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची संभाजी भिडे यांनी सांगलीमध्ये भेट घेतली. यावेळी शक्तीपीठ महामार्ग जुन्याच पद्धतीनं करण्याची मागणी ही भिडेंनी केली. त्यासाठी निवेदन देखील त्यांनी मुख्यमंत्र्यांना दिलंय. कोणत्याही परिस्थितीमध्ये शक्तीपीठाचा मार्ग बदलू नये अशी ठाम मागणी त्यांनी केली आहे. नागपूरमधील हिवाळी अधिवेशनामध्ये मुख्यमंत्र्यांनी शक्तीपीठाचा मार्ग हा बदलण्याची घोषणा केली होती. सांगली पाठोपाठ कोल्हापूरच्या इचलकरंजीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा रोड शो पार पडला. यावेळी चंद्रकांत पाटलांसह अनेक भाजप कार्यकर्ते आणि पदाधिकारी हे उपस्थित होते. महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचारासाठी पार पडलेल्या मुख्यमंत्र्यांचा हा पहिलाच रोड शो होता. कोल्हापूर महानगरपालिकेसाठी महायुतीनं प्रचाराचा नारळ फोडलेला आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी करवीर निवासिनी अंबाबाईचा आशीर्वाद घेऊन महायुतीच्या प्रचाराला सुरुवात केली. यावेळी महायुतीच्या 81 उमेदवारांसह प्रमुख नेत्यांनी अंबाबाईचं दर्शन घेतलं. रवींद्र चव्हाणांसह कोल्हापूरचे पालकमंत्री प्रकाश आंबेडकर, आमदार राजेश क्षीरसागर यावेळी उपस्थित होते. तर कोल्हापूरची पहिली सभा ही मिरजकर तिकटी इथं पार पडली. चंद्रपूरमध्ये भाजपमधील वादाच्या पार्श्वभूमीवरती मुख्यमंत्र्यांचा रोड शो संदर्भामध्ये आणि भाजप शिवसेना महायुतीच्या समन्वयासाठी काल महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीला राज्याचे महसूल मंत्री आणि भाजपचे निवडणूक समन्वयक चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित होते.
यावेळी भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार आणि माजी खासदार हंसराज अहिर यांच्यासह प्रमुख पदाधिकारी देखील उपस्थित होते. बैठकीनंतर बावनकुळे यांनी सर्व मतभेद विसरून 51% मतांसह चंद्रपूर महापालिकेमध्ये भाजपचा महापौर बनवण्याचा निर्धार व्यक्त केला. योग्य पद्धतीने त्याही लोकांना पुढच्या काळामध्ये सन्मान दिला जाईल असं माझं सर्वांशी बोलणं झालं आहे. आता पक्षामध्ये कुठल्याही पद्धतीने कुठलाही त्या ठिकाणी आपसामध्ये मनभेद नाही. आम्ही सर्वांनी मनभेद सोडून विकसित चंद्रपूर. आणि या बातम्यांसह बुलेटिनमध्ये वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. पाहत रहा एबीपी माझा.